मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कोपरफाटा येथे एक अत्यंत धोकादायक आणि थरारक अपघात घडला। मुंबई बडोदा एक्सप्रेसवेच्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या लोखंडी संरचनेला भरधाव वेगातील हायवा डंपरने जोरदार धडक दिली। चालकाकडून अनावधानाने हायड्रोलिक सिस्टीमचे बटन दाबले गेल्यामुळे हा विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार कोपरफाटा परिसरात मुंबई बडोदा एक्सप्रेसवेच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे। एका हायवा डंपर पुलाखालून भरधाव वेगात जात होता। याच दरम्यान चालकाकडून चुकून डंपरच्या हायड्रोलिक सिस्टमचे बटन दाबले गेले, त्यामुळे डंपरच्या मागील बाजूचा हौदा अचानक वर उचलला गेला। डंपरचा वेग अधिक असल्याने वर उचललेला हौदा थेट उड्डाणपुलाच्या लोखंडी संरचनेवर आदळला। धडक इतकी भीषण होती की संपूर्ण डंपर पुलाच्या लोखंडी रचनेत अडकून पडला। काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अपघातानंतर महामार्गावरील मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले। मोठ्या क्रेन आणि इतर यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने अडकलेला डंपर बाहेर काढण्यात आला। जवळपास काही तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। विशेष म्हणजे अवजड वाहन चालकांनी वाहन चालवताना अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। तसेच महामार्गावर सुरू असलेल्या बांधकाम परिसरात वेग मर्यादा आणि सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे। सुदैवाने जीवितहानी टळली, पण या अपघाताने महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।